जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातल्या पहिल्या गावात म्हणजे संसरचा मुक्कामी असतो. संसरला पालखी सोहळा ज्या मार्गावरून जातो त्या मार्गावर हा निराडाव्या काल्यावरचा पूल आहे, जो पूल आता 140 वर्षाचा झाला आहे. गेले 140 वर्ष याच पुलावरून हा पालखी सोहळा जातो, पण आता हा पूल पूर्ण जीर्ण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 8 दिवसावरती पालखी सोहळा आहे. इतर ठिकाणी डागडुजीची दुरुस्तीची कामं सुरू आहेत, परंतु या पुलाकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही. आणि हे अतिशय दुर्दैवाचं आहे, कारण रात्रीच्या वेळी इथं वाहनं घसरतात, कोसळतात देखील. हा निराडावा कॅनल आहे. ह्या कॅनलवरच्या पुलाची पालखी आहे ना, पालखी दरवर्षी ह्या संसर या ठिकाणी मुक्कामी असते आणि त्या मुक्कामीच्या ठिकाणीच प्रशासनाचं वेगवेगळं काम चाललेलं आहे. परंतु ह्या ब्रिजकडं वारंवार लक्ष दिलं गेलं आहे आणि ह्या ब्रिजची मागच्या पालखीच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. ह्या पालखीच्या वेळेसची परिस्थिती अतिशय म्हणजे वेगळी झालेली आहे आणि ह्यावेळेस पालखीची म्हणजे रात्री अपरात्री ॲक्सिडेंट असेच सहज होतात. ह्या ब्रिजवरनं खाली कोसळतात वाहनं वगैरे. तर ह्या वेळेस पालखीला काय वेगळं काय घडू नये ह्याकरता प्रशासनाला आमची विनंती आहे. हे सगळे कामं बंद राहून ह्या ब्रिजकडे मेंटेनन्स करून किंवा नव्याने ब्रिजची कामं व्हावी असं विनंती करतो आम्ही. हा पूल जो आहे तो ब्रिटिशकालीन 1885 साली उभा केलेला पूल आहे. आज या पुलाला 140 वर्ष झाली आणि 140 वर्षात संत तुकाराम महाराज पालखी याच पुलावरून गेली आणि अजूनही आता हा पूल इतका जीर्ण झाला असून याकडं प्रशासनाचं लक्ष नाही आणि इंग्रजांकडून सुद्धा सांगण्यात येतं की हा पूल बदलावा, तरी हे शासन आता काही या पुलाकडे दुर्लक्ष करतंय. पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा काळ आधीपासून सुरू होतो. अशा वेळी सगळं प्रशासन वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देतं. मात्र एवढ्या मोठ्या गोष्टीकडे गेल्या काही वर्षापासून प्रशासन का लक्ष देत नाही असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. काहीही असलं तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण इथं धोका संभवतो. त्यामुळं येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीनं याकडे तयारी म्हणून पाहिलं पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.